तर माझ्याकडून काहीतरी घ्याच. डोळे बंद करा. काय करा. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा सविस्तर रिव्ह्यू. कारण या भागात आपल्याला काव्या आणि पार्थच्या आयुष्यातील एक सुंदर आणि भावनिक क्षण पाहायला मिळेल. लग्नानंतर नवरा बायकोमधील नातं कसं हळूहळू अधिक घट्ट होत जातं, त्यात प्रेम, आदर आणि आपुलकी कशी वाढत जाते हे या भागातून खूप सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. भागाची सुरुवात होते ती जीवा, नंदिनी, काव्या आणि पार्थ यांच्या हनीमून ट्रिपपासून. सगळेजण एका सुंदर ठिकाणी गेलेले असतात. निसर्गरम्य वातावरण, थंडगार हवा आणि शांत परिसर यामुळे त्या ठिकाणी खूपच आनंददायी वातावरण निर्माण झालेलं असतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. लग्नानंतरचा हा वेळ त्यांच्या आयुष्यातील खूप खास असतो आणि त्याचा आनंद ते मनापासून घेताना दिसतात. दरम्यान काव्य आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. दोघांमध्ये खूप छान गप्पा सुरू असतात. काव्या थोडी मोकळी झालेली दिसते आणि पार्थसोबत मन मोकळेपणाने बोलताना दिसते. दोघेही त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर चर्चा करत असतात. कधी ते त्यांच्या लग्नाच्या आठवणी काढतात, तर कधी भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलतात. त्यांच्या गप्पा इतक्या रंगून गेलेल्या असतात की त्यांना वेळ कसा जातोय हेही कळत नाही. काव्या पार्थकडे बघून हसत असते आणि पार्थही तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. त्यांच्या नात्यातील गोडवा त्या क्षणात स्पष्ट दिसत असतो. काही वेळाने अचानक पार्थ काव्याला म्हणतो, उठून उभं राहा. पार्थचं हे बोलणं ऐकून काव्याला थोडं आश्चर्य वाटतं. ती म्हणते, काय आहे हे? अचानक का उभं राहायचं? पण पार्थ पुन्हा तिला शांतपणे सांगतो, मी जे सांगितलं ते करा प्लीज. काव्याला अजूनही कळत नसतं की पार्थ नेमकं काय करणार आहे. तरीही ती त्याच्या सांगण्याप्रमाणे उठून उभी राहते. काव्या उभी राहताच पार्थ अचानक तिच्यासमोर खाली वाकतो आणि साष्टांग दंडवत घालतो. हा प्रकार पाहून काव्या काही क्षणांसाठी थक्कच होते. तिला विश्वासच बसत नाही की पार्थ असं काही करेल. काव्या डोळे मोठे करून पार्थकडे पाहत राहते. तिला खूप आश्चर्य वाटतं. ती पटकन म्हणते, हे काय करताय तुम्ही? उठा ना. पण पार्थ त्या क्षणी खूप शांत असतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप आदर आणि प्रेम दिसत असतं. तो हळू आवाजात काव्याला सांगतो की त्याने हे का केलं. पार्थ म्हणतो की काव्याने त्याच्या आयुष्यात खूप मोठं स्थान मिळवलं आहे. ती फक्त त्याची पत्नी नाही, तर त्याची साथीदार आहे, त्याची ताकद आहे. त्याच्या आयुष्यात ती आली आणि सगळं काही बदललं. त्यामुळे तिच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी त्याने तिच्या पाया पडण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून काव्या खूप भावूक होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला जाणवतं की पार्थचं तिच्यावर किती खरं आणि प्रामाणिक प्रेम आहे. अनेकदा नात्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते, पण कधीकधी अशा छोट्या पण मनापासून केलेल्या कृती खूप काही सांगून जातात. काव्या पार्थला पटकन उठवते आणि म्हणते की असं करू नका. ती सांगते की नात्यात दोघेही समान असतात आणि एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांचा आदर करणं हीच खरी गोष्ट असते. पार्थ हसतो आणि म्हणतो की त्याने हे सगळं फक्त तिच्यासाठी आणि तिच्यावरील प्रेमासाठी केलं. यानंतर दोघांमध्ये खूप सुंदर संवाद होतो. ते त्यांच्या नात्याबद्दल बोलतात, एकमेकांना समजून घेण्याबद्दल बोलतात. त्या क्षणी त्यांच्यातील नातं आणखी मजबूत झाल्यासारखं वाटतं. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात आणि त्या क्षणाचा आनंद घेतात. दरम्यान दुसऱ्या बाजूला जीवा आणि नंदिनीही त्यांच्या हनीमूनचा आनंद घेताना दिसतात. ते दोघेही फिरायला गेलेले असतात. ते निसर्गाचा आनंद घेत असतात आणि त्यांच्या भविष्यातील आयुष्याबद्दल चर्चा करत असतात. त्यांच्यातील केमिस्ट्रीही खूप छान दाखवण्यात आलेली असते. हा सगळा प्रसंग मालिकेला एक वेगळाच रंग देतो, कारण इथे फक्त रोमॅन्स नाही, तर नात्यातील आदर आणि समजूतही दाखवली आहे. पार्थने काव्याला साष्टांग दंडवत घालणं हा एक वेगळा आणि अनपेक्षित क्षण होता, ज्यामुळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. आजच्या भागातून एक महत्त्वाचा संदेशही मिळतो की नात्यात प्रेमाबरोबरच आदर असणं खूप महत्त्वाचं असतं. एकमेकांचा सन्मान करणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांसाठी काहीतरी खास करणं यामुळे नातं अधिक सुंदर बनतं. त्यानंतर पुढचा सीन जातो तो जीव आणि नंदिनीच्या रूममध्ये. वातावरण खूप शांत आणि रोमॅन्टिक असतं. संपूर्ण घरामध्ये शांतता असते आणि त्या शांत वातावरणामध्ये जीव आणि नंदिनी दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आनंदाचं हास्य दिसत असतं. नंदिनी खूप सुंदर दिसत असते. तिने हलक्या रंगाचा सुंदर ड्रेस घातलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत असतं. जीव तिच्याकडे एकटक पाहत असतो
जणू काही त्याला नंदिनीवरून नजरच हटत नाहीये. दरवाजाच्या पाठीमागच्या साईडला ते दोघेजण उभे असतात. जीव नंदिनीला आपल्या जवळ घेतलेला असतो. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ उभे असतात. त्या क्षणी दोघांनाही बाकी जग विसरल्यासारखं वाटत असतं. जीव हळू आवाजात नंदिनीला म्हणतो, नंदिनी, तुम्ही आज खूपच सुंदर दिसत आहात. हे ऐकून नंदिनी थोडीशी लाजते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित येतं. ती जीवाकडे बघते आणि म्हणते, खरंच का? जीव पुन्हा हसत म्हणतो, हो खरंच, आज तर तुम्ही खूपच खास दिसत आहात. नंदिनी थोडी लाजून खाली पाहते. त्या दोघांमध्ये खूपच गोड आणि रोमॅन्टिक असा क्षण चालू असतो. दोघांनाही हा क्षण खूप खास वाटत असतो. जीव हळूहळू नंदिनीच्या अजून जवळ येतो. त्याच्या डोळ्यांमध्ये प्रेम स्पष्ट दिसत असतं. नंदिनी देखील त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. दोघांमध्ये एक सुंदर असा रोमॅन्टिक माहोल तयार झालेला असतो. इतक्यात अचानक जोरात दरवाजा वाजतो. दरवाजा इतक्या जोरात वाजतो की दोघेही दचकतात. काही क्षणांसाठी दोघांनाही काय होतंय हे समजत नाही. नंदिनी घाबरून जीवाकडे पाहते आणि म्हणते, कोण असेल इतक्या रात्री? जीव थोडा गंभीर होतो. तो नंदिनीला म्हणतो, थांबा, मी पाहतो. नंदिनी अजूनही थोडी घाबरलेली असते, कारण दरवाजा खूप जोरात वाजलेला असतो. जणू काही बाहेर उभा असलेला व्यक्ती खूप घाईत आहे किंवा खूप रागात आहे. जीव हळूहळू दरवाजाकडे चालू लागतो. नंदिनी त्याच्या मागे उभी राहते. तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात. जीव दरवाजाजवळ पोहोचतो आणि काही क्षण थांबतो, कारण त्यालाही उत्सुकता असते की इतक्या रात्री दरवाजा कोण वाजवत असेल. नंदिनी हळू आवाजात विचारते, जीव, कोण असेल? जीव म्हणतो, पाहूया. तो हळूच दरवाजाचं कडी उघडतो आणि दरवाजा उघडताच जीव समोर पाहतो आणि तो पूर्णपणे थक्क होतो. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसतं. काही क्षण तो काहीच बोलत नाही. नंदिनीला कळत नाही की जीव एवढा आश्चर्यचकित का झाला आहे. ती लगेच विचारते, कोण आहे बाहेर? पण जीव काही बोलत नाही. हे पाहून नंदिनी अजूनच घाबरते. ती पुढे येऊन पाहण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा तिच्या देखील चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं, कारण दरवाजाबाहेर उभा असलेला व्यक्ती असा असतो ज्याची त्यांनी अजिबात अपेक्षा केलेली नसते. तो व्यक्ती अचानक तिथे कसा आला? तो इतक्या रात्री का आला आहे आणि त्याच्या येण्यामाग एकंदरीत आजचा भाग खूपच भावनिक, रोमॅन्टिक आणि मनाला स्पर्श करणारा होता. काव्या आणि पार्थच्या या प्रसंगामुळे त्यांच्या नात्यातील गोडवा आणखी वाढलेला दिसतो. पुढच्या भागात त्यांच्या आयुष्यात आणखी काय घडणार, त्यांच्या नात्यात अजून कोणते वळण येणार हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच मालिकांच्या रिव्ह्यूजसाठी आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. आजच्या भागात काव्या आणि पार्थ यांच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांबद्दलची काळजी खूप सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली. दोघांच्या संवादातून त्यांचं एकमेकांवरचं प्रेम किती खोल आहे हे स्पष्टपणे जाणवत होतं.